अकोले तालुक्यातील आदिवासी भागात सतत कार्यरत असणारे आदिवासी बांधवांच्या सुखदुःखात सहभागी असणारे समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे अग्रभागी असतात। यामुळे आदिवासी बांधवांमध्ये नेहमीच त्यांच्या कार्याचं कौतुक होत असतं। कालही त्यांच्या समाजकार्याची झलक वाकी परिसरात पाहायला मिळाली। त्याचं असं झालं की सध्या वाकी आणि एकूणच आदिवासी विभागात मुसळधार पाऊस पडत आहे। वारा आणि पाऊस यांमुळे वाकी ते फलके वस्ती या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी एक मोठे झाड आणि विजेच्या तारा पडल्याने रस्त्यावरची वाहतूक बंद झाली होती। या रस्त्याने जाणारी रतनवाडी ही बस या झाडांमुळे आणि विजेच्या तारांमुळे रस्त्यातच अडकून पडली होती। पुढे जाण्यासाठी बसला कोणताही पर्याय नसल्याने काय करावे असा प्रश्न निर्माण झाला होता। याच वेळी या सर्व प्रकारची माहिती समाजसेवक अनंत घाणे यांना मिळाली। त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तातडीने वीज कर्मचारी व बस कर्मचारी यांच्या मदतीने सदर झाड तसेच विजेच्या तारा रस्त्यावरून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही वेळातच रस्त्यात आलेला अडथळा दूर करण्यात आला। याबद्दल बस कर्मचारी, वीज कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी समाजसेवक अनंत घाणे यांच्या कामाचे कौतुक केले आणि सदर कामाबद्दल त्यांचे आभार मानले। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। हाँ ये एक फोटो मारू आपण तुकडा करू। हा घ्या पुढं हाताला खाली कुठं तरी गप्पा उडाला ना आपलं नुकसान होईल। हा ऐका साहेब, थोडं पुढे घ्या। हे मित्रांनो थोडी मदत करा ना। नाही गाडीवरते काय व माणसं आहे तुम्ही, मदत करायची असती। मी फार लांबून वर्कशॉपवरून मदतीला आलो इथं आणि तुम्ही गाडीवर बसलेत म्हटलं त्यांना साहेब एक काम करा ना, पलटी मारून द्या, फक्त पलटी मारून द्या। आपल्या गाड्या जाय पुढचं पलटी मारून हे काय नहीं थोडी मदत करा सर्वजण। ऐका ना, लांब टाका गाड्या, मोटरसायकलला प्रॉब्लेम येणार नाही आपल्या। असं करा, असं टाका। कारण कसं आहे, तुमचंच मोटरसायकल येणार आहे। मित्रा मदतीला ये।